फास्ट 100 विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला तसे आदेश दिले। सर्व भाविकांना एकसमान दर्शन देण्याच्या समितीला सूचना देण्यात आलेल्या आहेत। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर या स्थळाला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। त्यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरीच्या विकासाला चालना मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेवर न्यायालयाच्या आदेशाने जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली। नगर परिषदेने गेल्या 8 वर्षांपासून भाडे थकवले। थकबाकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली। एसटीचा लांब मध्यम पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। आरक्षित प्रवाशांना तिकीट दरात 15% सूट दिली जाणार आहे आणि ही योजना 1 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। बांधकाम कामगार नोंदणीमध्ये आणि बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध योजनांचे लाभ मिळवून देत असताना बांधकाम कामगारांची आर्थिक लूट होत असल्याचा प्रकार उघडकीस आला। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर याची दखल घेण्यात आली। दरम्यान प्रशासनाकडून खासगी दलालांची सखोल चौकशी करण्याचे लेखी निर्देश देण्यात आले। धाराशिवच्या वाशी तालुक्यातील शेतकरी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा गोंधळ घालत घोषणाबाजी केली। तांदूळवाडी गावातील शेतकरी गेल्या 6 दिवसांपासून वाशी तहसील कार्यालयावर आंदोलन करतात। उपोषण करता शेतकऱ्याची प्रकृती खालवल्यामुळे महिला आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी दखल न घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला। महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। चोरीच्या उद्देशाने आरोपी मंदिराचं दार तोडत असल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय। कोल्हापुरातील नामांकित शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष आणि संचालकांचे फोटो हळदी कुंकू आणि टाचणी लावलेल्या अवस्थेत सापडले। करवीर तालुक्यातील वडक शिवाले गावातील स्मशानभूमीत हे फोटो आढळून आले। संस्थेतील अंतर्गत वादातून अघोरी प्रकार केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत सभापती आणि व्यापाऱ्यांमधील वाद विकोपाला पोहोचला। सभापतींनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडला। दरम्यान सभापतींनी हे आरोप फेटाळले असून व्यापारी आर्थिक नुकसान करत असल्याचा आरोप केला। दरम्यान या वादाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते। पोटच्या मुलीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या करणाऱ्या वडिलाला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दारूच्या नशेत पित्यानेच आपल्या 9 वर्षाच्या मुलीचा जीव घेतल्याची घटना धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेळगाव इथे घडली। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली इथं धक्कादायक प्रकार समोर आला। पुणे सोलापूर महामार्गावर प्रवास करत असताना चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका कुटुंबाला कोयत्याचा धाक दाखवून 2 चोरट्यांनी लुटले। तर या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। बीड विनयभंग प्रकरणातील आरोपीचे आमदार धनंजय मुंडेंसोबतचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले। त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय। केएस इंटरनॅशनल स्कूलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आणि या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। परिसरातील नागरिकांना शांतता आणि सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं। माऊलींच्या पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला। यावेळी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलं। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। पंढरीच्या वाटेवर विठू माऊलींच्या भजनासोबतच महाराष्ट्र धर्माचा जागर केला जातोय। शाहीर यशवंत जाधव यांच्या माध्यमातून संवादवारीमधून लोकसंस्कृतीचं दर्शन घडतं। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावरील वडापुरी गावात पाटील महाराजांच्या पुढाकाराने महिला वारकऱ्यांच्या मदतीनं हजारो वडापाव तयार केले जातात। पालखी वडापुरी गावात पोहोचताच वारकऱ्यांना वडापाव दिले जातात। शेगाववरून सोलापूर 550 किलोमीटरचा प्रवास करून संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सिद्धेश्वर नगरीत विसावली। सोलापूर जिल्ह्यातील उळे कासेगाव या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर सोलापूरात संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। धाराशिव परंडा शहरात पैठण निवासी शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं कालनाथ चौकात आगमन झालं। पालखीचं आगमन होताच परंडावासियांनी या पालखीचं जोरदार उत्साहात स्वागत केलं। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील काही दिंड्या बावडा गावात पोहोचल्या तेव्हा काही पोलीस कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांसोबत स्वयंपाकाचा आनंद लुटला। पोलीस कर्मचारी वारीत दुहेरी सेवा देताना दिसले। सांगलीच्या मिरजेत तंतुवाद्य बनवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। जय हिंद म्युझिकल हाऊसचे सतार मेकर यांची 5वी पिढी पंढरपूर इथल्या भजनी विणा पाठवत आहे।
बीड जिल्ह्यातील अंध वारकरी गेल्या 6 वर्षांपासून पंढरीची वारी करतात. डोळ्यांनी अंध मात्र श्रद्धेने तेजस्वी असलेले वारकरी संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी होतात. पंढरीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्याची सेवा मिळावी यासाठी मुंबईच्या वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल ट्रस्टच्या वतीने गेल्या 32 वर्षांपासून मोफत सेवा दिली जाते. 175 सेवेकरी डॉक्टर वारकऱ्यांच्या सेवेत काम करतात. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचा पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू आहे. या पालखीचा आज दगड धानोरा इथे मुक्काम असणारे दरम्यान पालखीचं ठिकठिकाणी भाविकांनी जोरदार स्वागत केले. कुठेच पुरावे नसतात, नुसताच करतात ढोंग, अशांना कधीच जाग येत नसते, जे घेतात झोपेचं सोंग, अशा शब्दात चित्रवाघ यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. नारायण राणेंबाबतचं भाष्य चुकून केल्याचं वक्तव्य भरत गोगावलेंनी केले. शब्द निघाला, बाकी कोणता उद्देश नसल्याचंही ते म्हणाले. सध्या नांदगाव मनमाड मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाला घरघर गळती लागली असून तिन्ही पक्षांमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आपापल्या पक्षाला रामराम ठोकून आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. जळगावमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी गौरव केला. दरम्यान विद्यापीठात उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी सर्व सुविधायुक्त स्पोर्ट्स सेंटर बनवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील एअर इंडियाचा क्रू मेंबर दीपक पाठक यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबियांचं रामदास आठवलेंनी भेट घेऊन सांत्वन केलं. बोरिवली पश्चिमेकडील गोराई इथल्या कचरा ट्रान्सफर स्टेशनवरील कचरा हटवण्यात आला. यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मीरा भाईंदरमध्ये मसाला डोसा विक्री करणाऱ्या फेरीवाल्याला मनसेनं चोप दिला. मराठी भाषा बोलण्यास नकार दिल्यानं त्यांनी हा चोप दिला. मीरा भाईंदरच्या डोंगरावरील कारशेडला ग्रामस्थांनी जोरदार कारशेडचा निषेध केला. 12,000हून अधिक झाडं तोडली जाणार असल्यानं नागरिकांनी रॅली काढून निषेध व्यक्त केला. नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीने स्वतःला गेल्या 3 वर्षांपासून एका खोलीत कोंडून ठेवल्याचं समोर आलंय. पनवेलच्या सामाजिक संस्थेच्या मदतीनं या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून संबंधित व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर हा कायम आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची आवक ही सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. साताऱ्यातील उरमोडी या धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रशासनाने धरणाच्या 4 वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून तब्बल 5 ते 6 दिवसांनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतं. निफाड तालुक्याच्या चांदोरी परिसरातील घटना आहे. डंपरनं 7वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीला चिरडलंय. डंपरच्या जोरदार धडकेत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. भरधाव डंपरची दुचाकीला धडक बसली आणि यात पती पत्नी जखमी झाले. चांदोरी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला या घटनेनंतर आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. निफाड चांदोरी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळते. आता वेळ झाली